नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये। आज आपण 5 ते 3 या टिपक्यांपासून विष्णुप्रिय शंखचक्र रांगोळी बघणार आहोत। त्यासाठी मी आडवे 5 टिपके देऊन घेतलेले आहेत, त्यानंतर 4 परत 3 असेच या पद्धतीने समोरही करून घेतलेले आहेत। सुरुवातीला आपल्याला हे 3 टिपके असे जोडून घ्यायचे आहेत, त्यानंतर हे 3 टिपके परत आपल्याला आडवी लाईन जोडून घ्यायची, त्यानंतर हळूवारपणे याचा गोल करत जायचा आपल्याला। अगदी हळूवारपणे आपल्याला हा गोल तयार करून घ्यायचा आहे। आता यामध्येही अशा आपण रेषा ओढून घेऊयात। आता त्यानंतर साइड लेग आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा याच बाजूला। मैत्रिणींनो, आपला हा गोल पूर्ण तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला या 2 रेषांच्या मध्ये आपल्याला अशा तिरक्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत। दोन रेषांच्या सेंटरला आपल्याला असे छोटे छोटे त्रिकोण तयार करून घ्यायचे, पण ते आतल्या आपल्या पाकळीला किंवा रेषेला आपल्या जॉईंट दिसणार आहेत, त्यामुळे आपले फुलं तयार झालेले आहेत एक प्रकारची। बघू शकताय तुम्ही। आता आपण आतमध्ये रंग भरून घेऊया। एक आडे एक मी असा लाल रंग भरून घेते, आणि तसंच वरच्या पाकळीमध्ये आपण लाल रंग भरून घेऊयात। अशाच पद्धतीने मी सर्व पाकळी जॉईंट करून घेते। सर्व आतमध्ये रंग भरून झालेला आहे। त्यानंतर आपण जे मध्ये मध्ये आपल्याला रेखामध्ये दिसत आहे त्यामध्ये आपण हिरवा रंग भरून घ्यायचा आहे। तसेच त्याच्या समोरच्या वरच्या त्रिकोणातही आपण हिरवा रंग भरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व भरून घेते मी। आपले सर्व पाकळ्या तर रंगून झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला मध्ये एक टिपका देऊन घ्यायचा असा, त्यामध्ये आपण हिरवा लाल किंवा पिवळा पण देऊ शकतो आपण याच्यामध्ये, पण मी हिरवा आणि लालच देऊन घेणार आहे। आता त्यानंतर परत आपल्याला साइडनं असा एक गोल काढून घ्यायचा आहे। अजून एक हा गोल आपल्याला या टिपक्यांना असा जोडून घ्यायचा आहे। आपला गोल तयार झालेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये असे टिपके देऊन घ्यायचे आहेत। आपण यामध्ये कलरचे टिपके देऊ शकतो। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही देऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथं आता असा एक आकार काढून घ्यायचा शंखासारखा। हा शंख पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथं आपण कमळ काढून घ्यायचं आहे।
कारण कुठलीही रांगोळी विष्णूची म्हटली की त्याच्यामध्ये लक्ष्मीचे कमळ हे असतंच. त्यामुळे आपल्याला आता याच्या चारी बाजूने आपल्याला कमळ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर या 2 ठिपक्यांच्या मध्ये आपल्याला कमळ तयार करून घ्यायचं आहे. इथे मी कमळ तयार करून घेते. आता आपल्याला या कमळापासून अशी एक आडवी रेष ओढायची मधल्या शंखापासून. त्यानंतर इथं अशा 2 तिरक्या रेषा आणि परत आपल्याला ही रेष जोडून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला आडव्या लाईन देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर परत अशा तिरक्या लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा, मी अशी आडवी लाईन आणि परत त्याला 2 तिरक्या रेषा देऊन ही परत अशी रेषा एक अजून एक जॉईंट करून घेत आहे मी. आणि आतमध्ये अशा तिरक्या रेषा दिलेल्या आहेत. त्यानंतर खाली असे आपल्याला छोटे छोटे टिपके काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. मध्ये आपण रेषा ओढून घ्यायचे आणि परत खाली आपल्याला असे छोटे छोटे टिपके देऊन घ्यायचे. या बाजूला आपल्याला सेम असंच करायचं आहे. आता ही रेष आपण जोडून घेतली. त्यानंतर मध्ये रेष ओढून घेतली आणि परत आपण उभ्या रेषा दिल्या त्याला आणि त्यानंतर खाली बारके बारके टिपके देऊन घ्यायचे. इथं आपल्याला असे गोल काढून घ्यायचे 2. त्यानंतर या प्रत्येक कमळामध्ये आपण गुलाबी रंगाचे फक्त एक एक रेषा ओढून घ्यायचे आणि मध्ये असा गुलाबी रंगाचा टिपका देऊन घ्यायचा. बघू शकताय या 2 कमळामध्ये आपण वरचे फक्त टोकं रंगवून घेतलेले आहेत आणि इथे या दोन्हीमध्ये आपण फक्त रेषा ओढून घेतल्या आहेत. इथे एक गुलाबी रंगाचा टिपका दिलेला आहे, इथे दिलेला आहे आणि या बाजूला दिलेला आहे. आता आपण इथं शंख काढून घेऊयात. त्यासाठी मी 4 ते 1 टिपके काढून घेते. बघा, आपल्या आता 4 ते 1 टिपके काढून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथं असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरती हा असा शंखाचा गोलाकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ही लाईन आपण अशी तयार करून घेतली. त्यानंतर या बाजूने आपण काय करायचं आहे, हा अशी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला ही रेष ओढून घ्यायची. जागेच्या अभावी मी थोडा शंख लहान काढत आहे. त्यानंतर आपण या साईडला अशी मगाशी आपण इथं काढले तसंच आपण कमळ काढून घ्यायचे. आपले तिन्ही बाजूला आता हे कमळ काढून झालेले आहे. त्यानंतर आपण अशा लाइनिंग देऊन घेऊयात यामध्ये. त्यानंतर आतमध्ये आपण रंगांचे टिपके देऊन घेऊयात, लाल रंगाची.
देखील टिपके देऊन घेते मी. त्यानंतर या कमळामध्ये आपण गुलाबी रंग देऊन घेऊयात. तर इथे देखील आपण अशी आडवी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर त्याला 2 त्रिकोण किंवा तिरक्या रेषा ओढून घ्यायचे. आणि यामध्ये आपल्याला अशा तिरक्या लाईन मारून घ्यायचे. परत आपल्याला इथं टिपके देऊन घ्यायचे. त्यानंतर इथं आपण 2 अशा तिरक्या लाईन देऊन घेऊन खाली आपल्याला असं जोडून घ्यायचं. आणि यामध्ये आपल्याला असं नाम तयार करून घ्यायचं किंवा टिलक तयार करून घ्यायचं आपल्याला. तर मैत्रिणींनो, आपला हा टिलक तयार झालेला आहे. त्यानंतर आपलं शंखचक्र रंगोली विष्णुप्रिय हे तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि माझी रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.